महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्ष फोडाफोडीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून उबाठा गटातील खासदारांशी संपर्क साधला जात असल्याच्या बातम्यांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी या खासदारांसोबत बैठक घेतल्याचंही बोललं जात आहे। यात प्रामुख्यानं अरविंद सावंत यांचं नाव समोर आल्यानं त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट आपल्या पक्षनिष्ठेचा पुरावा दिलाय। भर पत्रकार परिषदेत त्यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबतच एकनिष्ठ असल्याचं एका कागदावर लिहून दिलंय। मात्र अरविंद सावंत यांच्यावर अशा प्रकारे आपली पक्षनिष्ठा सिद्ध करण्याची वेळ का आली असावी असा प्रश्न प्रकर्षानं उपस्थित होतोय। दरम्यान नेमकं काय घडलं याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव। सध्या उबाठा गटाकडे 9 खासदार आहेत। या खासदारांना फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून ऑपरेशन टायगर राबवण्यात येत असल्याच्या बातम्या वारंवार कानावर पडतात। मात्र त्यानंतर या बातम्या केवळ चर्चेपुरत्याच मर्यादित राहतात आणि त्यातून काहीही हाती लागत नाही। आता पुन्हा एकदा या चर्चांनी जोर धरलाय। एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटातील 9 खासदारांपैकी 8 खासदारांशी थेट संपर्क साधत ठाण्यात एक गुप्त बैठक बोलवली। या बैठकीला उबाठा गटाचे 6 खासदार प्रत्यक्ष हजर होते, तर उर्वरित 2 खासदारांनी व्हिडिओ कॉलद्वारे चर्चेत सहभाग घेतल्याच्या बातम्या गुरुवारी सकाळी माध्यमांमध्ये झळकल्या। या बैठकीत अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, राजाराम वाकचौरे, ओमराजे निंबाळकर, राजाभाऊ वाजे आणि संजय जाधव हे खासदार उपस्थित असल्याचं बोललं गेलं। मात्र खुद्द एकनाथ शिंदे यांनी या चर्चा फेटाळून लावल्या। उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारं आहे। अशी कोणतीही बैठक झाली नाही असं ते म्हणाले। त्यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी तडकाफडकी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकारावर संताप व्यक्त केला। ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून शिंदे सेनेत कोण कोण जाणार, त्या 8 जणांमध्ये माझाही फोटो आहे। या बातमीचा मी कडाडून निषेध करतो। एका जरी ठिकाणी त्यांच्या पक्षाचा कॉल आला असेल किंवा मी त्यांच्याशी बोललो असेल तर जी शिक्षा द्याल ती मी भोगेन। मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे। उद्धव ठाकरे ज्या शिवसेनेचे नेतृत्व करतात त्या पक्षाचा मी शिवसैनिक आहे। मला उभं चिरलं तरी मी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही आणि उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही। ठाकरे यांच्या एका फोन कॉलवर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। बाळासाहेब ठाकरे यांनी मला आमदार केलं तर उद्धव ठाकरे यांनी खासदार केलं, असं ते म्हणाले। एवढंच नाही तर त्यांनी भर पत्रकार परिषदेत आपण उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबतच राहणार असल्याचं एका कागदावर लिहून दिलं। परंतु त्यांना अशा प्रकारे आपल्या निष्ठेचा पुरावा देण्याची गरज का भासली, हा या निमित्तानं उपस्थित होणारा सर्वात मोठा प्रश्न आहे। राजकारणात निष्ठा ही नेहमीच गृहीत धरली जात नाही। विशेषतः जेव्हा पक्षांतर्गत फुटीचा इतिहास ताजा असतो तेव्हा तर प्रत्येक नेत्यापुढे आपली निष्ठा वारंवार सिद्ध करण्याची कसोटी असते। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत आता उबाठा गटातील प्रत्येक नेत्यावर संशयाची सावली आहे। खरं तर त्यातूनच वेळोवेळी ऑपरेशन टायगरच्या चर्चा रंगत असतात आणि त्यामुळे उबाठा गटात काही आलबेल नाही का असा प्रश्न निर्माण होतो। शिवाय अरविंद सावंत यांची लेखी निष्ठा ही केवळ त्यांची वैयक्तिक भूमिका नसून सध्याच्या राजकीय अस्थिरतेचं लक्षण दिसतं। उबाठा गटात उघड बंडाचे संकेत सध्या दिसत नसले तरी अविश्वासाचं वातावरण मात्र नक्कीच आहे, हेच यावरून सिद्ध होताना दिसतंय। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।